विठ्ठलाचे चरण स्पर्श दर्शन 2 जून पासून होणार सुरू। लाखो वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। येत्या 2 जून पासून श्री विठ्ठलाचे चरण स्पर्श दर्शन सुरू होणार आहे। याबाबतची अधिक माहिती विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे प्रमुख गहिनीनाथ औसेकर गेल्या अनेक दिवसापासून मंदिराच्या गाभाऱ्याचे काम सुरू होते, त्यामुळे विठ्ठलाचे चरण स्पर्श दर्शन बंद होते। आता पुन्हा पूर्ववत दर्शन सुरू होणार आहे। गेल्या 15 मार्च पासून विठ्ठल रुक्मिणीचे चरण स्पर्श दर्शन बंद होते, कारण मंदिराच्या संवर्धनाचे काम सुरू आहे। हे काम पुढेही 17-18 महिने हे काम सुरू राहणार आहे। पण मंदिराच्या गर्भगृहाचे व 4 खांबांचे काम अंतिम टप्प्यात आलं आहे, त्यामुळे येत्या 2 जून पासून विठ्ठल मंदिर पूर्ववत पदस्पर्शाने सुरू करण्यात येणार असल्याची माहिती गहिनीनाथ औसेकर यांनी दिली आहे। 2 जून पासून 9 जून पर्यंत ज्या राहिलेल्या कुटी पूजा आहेत त्या सर्व देवाच्या पूजा होणार आहेत। देवाची तुळशी आणि पाद्य पूजा पूर्ववत सुरू होणार असल्याची माहिती औसेकर महाराजांनी दिली आहे।